मानव समाचार, मानवता के हक में। मी इब्राहिम शेख, आपण बघत आहात मानव समाचार मराठी। सत्य नेहमी सत्यासोबत। बघूया कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील बातमी। वरील प्रकरणातील फिर्यादी याचे प्रेमसंबंध होते। मयत हा फिर्यादीस त्याचे मोटरसायकलवर कोळपेवाडी येथे त्याचा मित्र आरोपी क्रमांक 1 अर्जुन पिंपळे उर्फ भुर्जा व आरोपी क्रमांक 3 चांदणी पिंपळे यांचे घरी येऊन गेला होता। दिनांक 13/1/2024 रोजी मयत व आरोपी क्रमांक 1 हे एका खोलीत तसेच फिर्यादी व आरोपी क्रमांक 3 हे एका खोलीत झोपले असताना यातील मयत हा दिनांक 14/1/2024 रोजीचे पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान फिर्यादीच्या जवळ गेला व तिच्या सोबत बळजबरी करू लागला। त्याचा आवाज ऐकून आरोपी क्रमांक 3 ही देखील फिर्यादीचे जवळ गेली तेव्हा मयत व आरोपी क्रमांक 1 यांच्यात भांडणे सुरू झाली। घरात भांडण चालू असल्याने आरोपी क्रमांक 2 यास बोलावून घेतले। त्यानंतर अंदाजे 5 वाजेच्या दरम्यान आरोपी क्रमांक 2 याने मयतास खाली पाडून त्याचे दोन्ही हात बांधून ठेवले। त्यानंतर आरोपी क्रमांक 1 याने मयतास जीवे मारण्याच्या हेतूने दोरीने गळा आवळून त्याचा खून केला। तसेच आरोपी क्रमांक 1 याने फिर्यादीस चाकूचा धाक दाखवून तिच्या सोबत बळजबरीने लैंगिक संभोग करून कोंडून ठेवले। आरोपी क्रमांक 3 हिने प्रेतास बांधण्यासाठी साडी आणली। आरोपी क्रमांक 1 हे 1 ते 3 यांनी संगनमताने मयताचे प्रेत गोणीत भरून साडीने बांधून प्रेत कोठेतरी पाण्यात टाकून प्रेताची विल्हेवाट लावून पुरावा नाहीसा केला म्हणून गुन्हा रजिस्टर क्रमांक 94/2024 भादवी कलम 302 376 2 I 342 201 504 506 34 सह बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 चे कलम 4-6 प्रमाणे वंदना रोहिदास भोसले वय 13 वर्ष 6 महिने 17 दिवस जन्मतारीख 4/9/2010 राहणार नवापूरवाडी तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद। आरोपी क्रमांक 1 अर्जुन उर्फ भुर्जा गोपाळ पिंपळे राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव। 2 भुर्जाचा मित्र भाऊ पूर्ण नाव माहीत नाही। चांदणी पिंपळे सर्व राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव। दिनांक 14/1/2024 रोजी पहाटे 5 पासून तर दिनांक 15/1/2024 रोजी सकाळी 9 च्या दरम्यान कोळपेवाडी तालुका कोपरगाव येथे 21/3/2024 रोजी 4:24 सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांनी चार्ज घेऊन दिनांक 21/3/2024 रोजी 8 पासून पुढे माननीय पोलीस निरीक्षक संदीप कोळी सो कोपरगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर होऊन एक फिर्यादी अटक करण्यात आला आहे। सविस्तर वृत्तांत कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी साहेब यांच्याकडून जाणून घेऊया। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कोळपेवाडी ओपी येथे दिनांक 14/1/2024 रोजी पीडित मुलगी ही तिच्या प्रियकरासोबत गेली असता यातील आरोपी यांनी यातील मयत यास मयतासोबत त्याचे भांडण होऊन त्याचा राग मनात धरून त्यांनी त्याचा दोरीने गळा आवळून खून केलेला आहे। त्यानंतर मयताची प्रेत हे त्यांनी कुठेतरी विल्हेवाट लावलेली आहे। त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे। त्याला मान्य न्यायालयाने 7 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेली आहे। पुढील तपास करीत आहोत। सर, एकूण आरोपी किती आणि नेमकं कोणत्या कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला? सदर गुन्ह्यामध्ये 3 आरोपी आहेत आणि सदर गुन्ह्यामध्ये भादवी कलम 302 376 432 504 506 या कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास सुरू आहे।